In a recent statement, social worker Prakash Kamble emphasized that Minister Govind Gowde should not be politically targeted over the issues at the Kala Academy. Kamble argued that the responsibility for any substandard work lies with the engineers and contractors involved. प्रकाश उत्तम कांबळे पेडणे एका कलाकाराचा मुलगा जे पत्रक येतात कलाकाराबद्दल आणि कला अकादमीबद्दल ते वाचून मी थकलो गेलेलो आहे। आदरणीय कला भवनाचा जो मिनिस्टर आहे गोविंद गावडे यांच्याबद्दल जरा खूप चुकीच्या बातम्या पेपरवरून वर्तमानपत्रातून मला वाचावे लागत आहे। मला एकच गोष्ट लक्षात कलाकाराच्या आणून द्यायची आहे, जसे तुम्ही कलाकार त्याच्याबद्दल जी अशब्द वाईट वागणूक अशा पद्धतीची जे अग्रलेख काढतात, काय गोष्टी करतात ते करू नये। कारण गोविंद गावडे हा सुद्धा एक कलाकार आहे। कलाकार असलं म्हणूनच त्याच्या खात्याला ते कलाभवन मिळालेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की ही कलाभूमी 1980 साली बांधण्यात आलेली आहे। माननीय माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग रावजी राणे यांचे हस्ते ह्या भूमीचं उद्घाटन केलं गेलेलं आहे। ह्या कलाभवनामध्ये माझ्या बापाला सुद्धा 1984 ला जय संतोषी भजनी मंडळ म्हणून काही न शिकणारा गायक उत्तम कांबळे याला उत्कृष्ट असं भजनी मंडळ म्हणून पेडण्याला आम्हाला एक पारितोषिक मिळाले आहे। आज मी बघितलं तर कलाकारच म्हणून त्या कला भवनाचा एक अध्यक्ष आहे, तो आहे गोविंद गावडे। ह्या माणसाने कला भवनात ज्यावेळी कलाकारासाठी एंट्री घेतली त्यावेळी कलाकाराला प्रत्येक काळ त्याला मानधन कशा पद्धतीने मिळावं याच्यावर आपलं सगळं कार्य चालू केलं। सेकंड थिंग असं झालेलं आहे की या भूमीला जवळजवळ 44 वर्ष पाठीमागं बांधल्यामुळे त्याचं थोडंसं काम करावं लागत आहे। ते त्याच्या टायमिंगला काम चालू झालं आणि ते काम सरकारने PWDला दिलं आणि PWDला दिल्याच्यानंतर ते काम सरळ PWD बघून ते करावं लागतं। ते काम थोडं निष्क्रिय दर्जाचं झालं। मला सांगायचं एवढंच आहे, गोविंद गावडे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहे। गोविंद गावडे हे नवीन नाट्यमय माणूस नाही। ह्यांनी 2 वेळा अपक्ष निवडणूक त्या फोंड्यात त्या तालुक्यात लढवलेली आहे। एका वेळेला ते हरले गेले होते, पण दुसऱ्या टायमिंगला ते अपक्ष निवडून आले आणि मनोहरभाईच्या सरकारला त्यांनी टेका दिला। आणि ज्यावेळी त्या माणसाने मनोहरभाईवर बीजेपीच्या सरकारवर अपक्ष येऊन आपलं जो अमूल्य असं मत होतं ते सरकारला टेका देऊन त्या सरकारचे ते मिनिस्टर झाले, म्हणून त्याच्यावरती सपद्धतीने बीजेपीने विश्वास टाकला आणि त्याला काम करण्याची संधी दिली। त्या माणसाने काम पुढे नेताना सगळं काम करत ते अपक्ष सोडून बीजेपीत एंट्री घेतली आणि बीजेपीच्या सरकारात ते दुसऱ्यांदा निवडून आले। पण परत सुद्धा सरकारने त्याच्यावरती विश्वास ठेवून ते मंत्रिपद त्याला दिलं आणि त्या मंत्रिपदाचा भोग घेत त्यांनी कलाभवनाच्या कामात जो आपल्या टुरिझम स्पोर्ट जो कुठला आहे स्पोर्ट या सगळ्या खात्याबरोबर चांगल्या परिस्थितीत काम केलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे, ज्याप्रमाणे गोविंद गावडे कलाकार आहेत तसेच त्याचे जे सगळे परिमित्र वांगणी कलाकार आहेत त्यांना विश्वासात घेऊन मीटिंग करावी। काहीतरी प्रेस रिपोर्टरवाले आले आणि माणसाने काहीतरी बोललं म्हणून त्याच्यावरती वाईट शब्दाचा वापर करू नये। मला एकच सरकारला विनवणी करायची आहे, कुठल्याही माणसाने कुठल्याही मंत्र्यावरती भाष्य केलं म्हणून त्याचं मंत्रिपद काढून घ्यावं असं नसतं। आता मी बघतो PWD खात्यामध्ये पुष्कळ जाग्यावरती MDO असू दे कॉन्ट्रॅक्टर, अशोक असू दे कॉन्ट्रॅक्टर, अशोक बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असू दे, पुष्कळ ठिकाणी रोड कोसळलेले आहेत। म्हणून कोण PWD मिनिस्टरचा रिझाईन घेणार काय असाही शब्द निवडून येतो। कुठल्याही मंत्र्यावर आणखी भाष्य कुठलाही माणूस करत नाही, म्हणून जरा मला
एक टार्गेट करतात काय गोविंद गावड्याला असं वाटतंय, तर सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन गोविंद सरांना टार्गेट करू नये. मी सुद्धा एका कलाकाराचा सुपुत्र आहे. बहुजन समाजाला प्रत्येक माणूस टार्गेटच करत असतो, तर बहुजन समाजाच्या माणसासाठी माननीय माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर म्हणून कलाकारासाठी त्यांनी 1978 मध्ये लक्षात घेऊन एवढं मोठं कलाकारासाठी सुसज्ज अशी बिल्डिंग उभी केलेली आहे आणि ती जवळजवळ 44 ते 46 वर्षा जुनी झाली म्हणून काहीतरी तुटक परिणाम होतात, कोसळतात. म्हणून मंत्र्यावर दबाव आणून त्याला दम देऊ नये. मला एकच सरकारच्या लक्षात आणून द्यावं लागेल की प्रत्येक मिनिस्टरला जर तुम्ही खातं दिलेलं आहे ते 5 वर्ष पूर्णत्वात न्यावं असं आमचं एक म्हणणं आहे, लोकांचं पण म्हणणं आहे. आणि कलाकाराला काय सबोधीने सहकार्य करायला पाहिजे, तर प्रत्येक कलाकारांनी गोविंद गावड्याबरोबर स्वतःची मीटिंग घेऊन आपल्याला काय पाहिजे हे त्याच्या लक्षात आणून त्याच्यावर भर द्यावी. त्याच्याबद्दल वाईट काहीच काढू नये, कारण रवी नाईक हा एक बहुजन समाजाचा मंत्री आहे, पण तो आता वयस्कर झाल्यामुळे तरनाटा म्हणून हा एक स्वपदीने आमचा एक मंत्री आहे, त्याला आमच्या प्रत्येक कलाकारांनी बहुजन समाजाच्या मंत्र्याला सपोर्ट करावा एवढंच माझं आहे.